नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित विषयामधील संख्या रेषा नावाचा नवीन घटक शिकणार आहोत। आता संख्या रेषा म्हणजे काय? जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात। आता उदाहरणार्थ फळ्यावरती पहा, एक रेषा काढलेली आहे आणि रेषेचा गुणधर्म आपल्याला माहिती आहे, रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद असते। अमर्याद असते हे दाखवण्यासाठी आपण दोन्ही बाजूंना बाण काढलेले आहेत। या बाणावरून आपण म्हणू शकतो की रेषा दोन्ही बाजूंना अमर्याद आहे। आता या रेषेवरती मी काही बिंदू घेतलेले आहेत, ते बिंदू संख्या दाखवत आहेत, त्यामुळे ह्या रेषेला आपण संख्या रेषा म्हणू शकतो। संख्या रेषेवरती ओ या बिंदूने 0 ही संख्या दाखवली जाते आणि या बिंदूला आपण आरंभ बिंदू म्हणतो। आणि या आरंभ बिंदूच्या म्हणजे शून्याच्या उजवीकडील संख्या ह्या धन असतात आणि डावीकडील संख्या ह्या ऋण असतात। आणि संख्या रेषेवरती डावीकडून उजवीकडे जर आपण गेलो तर संख्या मोठ्या मोठ्या होत जातात, म्हणजे संख्यांची मांडणी ही चढत्या क्रमाने असते। आणि तुम्ही उजवीकडून डावीकडे जर इकडे आले तर संख्या लहान 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 होत जातात, म्हणजे त्यांची मांडणी उतरत्या क्रमाने होत जाते। बघा, ह्या संख्या रेषेवरती आपण सर्व परिमेय संख्या दाखवू शकतो। आता पुन्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या म्हणजे अशा काही वेगळ्या संख्या नाहीत, तर परिमेय संख्या म्हणजेच पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, नैसर्गिक संख्या ह्या सगळ्या परिमेय संख्याच आहेत आणि त्या सर्व परिमेय संख्या आपल्याला या संख्या रेषेवरती दाखवता येतात। आणि ह्या संख्या रेषेच्या सहाय्याने आपल्याला दोन संख्यामधील लहान मोठेपणा देखील दाखवता येतो। उदाहरणार्थ आपण -4 आणि 4 यापैकी लहान काय आणि मोठं काय हे आपल्याला ठरवायचं आहे। ह्या संख्या रेषेचा वापर करून आपण ह्या दोघांपैकी लहान कोण आणि मोठा कोण हे ठरवू शकतो। बघा आता कसं ठरवायचं? -4 संख्या रेषेवर डावीकडे हे 4 हे धन 4 हे उजवीकडे। लक्षात घ्या, उजवीकडील संख्या ह्या मोठ्या असतात, डावीकडील संख्या ह्या लहान असतात। -4 डावीकडे आहे त्यामुळे ते लहान आहे, मग नेहमी लहान संख्येकडे टोक करायचा या चिन्हाचा। लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण ह्या चिन्हांचा वापर करत असतो। आता कोणतं चिन्ह कधी वापरायचं हे आपल्याला माहिती पाहिजे। बघा, नेहमी लहानाकडे हा टोक आला पाहिजे। या ठिकाणी -4 होतं, मग या लहान संख्येकडे आपण हा टोक केलेला आहे। आणि मी जर त्याची मांडणी राशी केली असती तर ह्या दोन्हीपैकी लहान कोणतं आणि मोठं कोणतं? -4 लहान आहे, मग ह्याच्याकडे टोक आला पाहिजे। एवढं फक्त लक्षात ठेवायचं, लहानाकडे नेहमी चिन्हाचा टोक आला पाहिजे। आता मी म्हटलं 0 आणि -3 यापैकी लहान कोणतं आणि मोठं कोणतं? तर बघा बरं, 0 इथं आहे आणि -3 इथं आहे। -3 शून्याच्या डावीकडं आहे, आरंभ बिंदूच्या ते डावीकडे आहे त्यामुळे ते लहान असणार। 0 उजवीकडे त्यामुळे 0 मोठा आहे, -3 लहान आहे। मग आपल्याला या पद्धतीने त्याचा लहान मोठेपणा दाखवता येईल। आणखी एक उदाहरण बघा, -2 आणि -5 ह्या दोन्हीपैकी लहान कोणतं आणि मोठं कोणतं? बघा बरं, -2 इथं आहे, -5 इथं आहे। संख्या रेषेवर उजवीकडील संख्या मोठ्या असतात, डावीकडील संख्या लहान असतात। -5 या ठिकाणी लहान आहे, त्याच्याकडे टोक करा। म्हणजे संख्या रेषेच्या सहाय्याने आपल्याला दोन संख्याचा लहान मोठेपणा देखील ठरवता येतो। जर दिलेल्या संख्यांचा छेद जर समान नसेल तर त्याचा छेद समान करून देखील आपल्याला त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो। आता या संख्या रेषेमध्ये पहा, या संख्या रेषेमध्ये ओ या बिंदूने 0 ही संख्या दाखवली आहे आणि हा आरंभ बिंदू आहे। या आरंभ बिंदूच्या उजवीकडील संख्या ह्या धन आहेत, डावीकडील संख्या ह्या ऋण आहेत। आणि ह्या संख्या रेषेवरती मी काही बिंदू दाखवलेले आहेत, त्यातील काही बिंदू आपल्याला डायरेक्ट संख्या दाखवतात, म्हणजे त्या बिंदूचे निर्देशक आपल्याला लगेचच सांगता येतात। एचा निर्देशक 1 आहे, म्हणजे ए हा बिंदू आपल्याला एक संख्या दाखवतोय, म्हणजे एचा निर्देशक 1 आहे असं आपण म्हणू शकतो। या ठिकाणी बी हा बिंदू आपल्याला 2 संख्या दाखवतोय, म्हणजे बीचा निर्देशक 2 आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो। आता या ठिकाणी बघा, आर हा बिंदू आपल्याला -1 ही संख्या दाखवतोय, म्हणजे आरचा निर्देशक -1 आहे असं आपण म्हणू शकतो, म्हणजे आर हा बिंदू आपल्याला -1 ही संख्या दाखवतोय। पी हा बिंदू आपल्याला -2 ही संख्या दाखवतोय। तर एस हा बिंदू आपल्याला नेमकी कोणती संख्या दाखवतोय निश्चित आपल्याला आता सांगता येणार नाही, कारण त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला दाखवलेलं नाही की नेमका कोणता बिंदू कोणती संख्या दाखवतोय। तर आपण पाहूया, ज्या बिंदूचे आपल्याला निर्देशक दिलेले नाहीत त्या बिंदूचे निर्देशक कसे काढायचे। तर बघा, आपण सुरुवातीला यम या बिंदूचा निर्देशक काढू। यम या बिंदूचा निर्देशक, यमचा निर्देशक म्हणजे यम हा बिंदू आपल्याला कोणती संख्या दाखवतो आहे ते आपल्याला काढायचं आहे।
बघा कसं काढायचं. शून्यापासून 1 पर्यंत जे अंतर आहे त्या अंतराचे किती समान भाग केलेत पहा. 1 2 3 4. 0 ते 1 या अंतराचे आपल्याला 4 समान भाग दिलेले आहेत. मग हा शून्यापासून पहिला बिंदू आहे त्याला 1 नंबर द्या, हा दुसरा बिंदू आहे त्याला 2 नंबर, हा तिसरा बिंदू आहे, हा चौथा बिंदू आहे, हा 5वा बिंदू आहे, हा 6वा बिंदू आहे आणि त्याला फक्त छेद 4 देत चला. म्हणजे यमचा निर्देशक आला 6/4. तुम्ही म्हणाल सर्वांना छेद 4 का दिला, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. तर यांना छेद 4 देण्याचं कारण असं, शून्यापासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे त्याचं 4 समान भाग केलेले आहे, त्यामुळे सगळ्यांना छेद 4 द्यायचा. या बिंदूचा निर्देशक 1/4, ह्याचा 2/4, ह्याचा 3/4, याचा 4/4 म्हणजेच 1 आपल्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी. या बिंदूचा निर्देशक 5/4 आणि यम या बिंदूचा निर्देशक येतो आहे 6/4. आता आपण एन या बिंदूचा निर्देशक काढू शकतो. या ठिकाणी असेल 7/4, इथं 8/4, 8/4 म्हणजेच 2. तुम्ही भागाकार करून पहा, छेदानं अंशाला भागात 2च येणार. मग हे 9/4 आणि हे 10/4. म्हणजे एन या बिंदूचा निर्देशक आपल्याला सांगता आला 10/4 आहे. एनचा निर्देशक आहे 10/4. ह्याचं संक्षिप्त रूप देखील तुम्ही करू शकता. तुम्ही त्याला असंही म्हणू शकता 2×4 2×5 म्हणजे 5/2 असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. आता या ठिकाणी आपल्याला टी या बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. इथंही पहा, शून्यापासून -1 पर्यंत या अंतराचे किती समान भाग झालेले आहेत, तर 4 समान भाग झालेले आहेत आणि सर्व बिंदू एकमेकांपासून समान अंतरावरती आहेत. बघा, शून्यापासून 1 पर्यंत एकूण 4 समान भाग झाले आहेत, 1 2 3 4. म्हणून ह्या बिंदूचा निर्देशक असेल -1/4, ह्याचा -2/4, ह्याचा -3/4, ह्याचा -4/4 म्हणजेच -1 आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी तिथं. म्हणजे टीचा निर्देशक आपण इथं काढलेला आहे. टीचा निर्देशक आलेला आहे -2/4. आरचा काढला. आता ह्या बिंदूचा काढू. -5/4, -6/4, -7/4, -8/4. -8/4 म्हणजेच -2. तुम्ही भागाकार करून पहा, -2च भागाकार येणार. आता या बिंदूचा निर्देशक काढू आपण. -9/4 आणि ह्याचा निर्देशक होईल -10/4. म्हणजे यस या बिंदूचा निर्देशक आलेला आहे -10/4. यसचा निर्देशक -10/4. बघा, संख्या रेषेवर बिंदूशी निगडीत ज्या संख्या असतात त्या संख्येला आपण त्या बिंदूचा निर्देशक असं म्हणतो. बघा, संख्या रेषेवर पी या बिंदूशी निगडीत संख्या होती -2, त्यालाच आपण -8/4 देखील म्हणू शकतो. म्हणजे बिंदूशी निगडीत ज्या संख्या असतात त्या संख्येंना आपण निर्देशक म्हणतो. जर आपल्याला दिलेल्या बिंदूचे निर्देशक माहीत असतील तर आपल्याला 2 बिंदूमधील अंतर किती ते काढता येतं. आता या ठिकाणी पहा, एक संख्या रेषा काढून दाखवलेली आहे आणि त्या संख्या रेषेवरती काही बिंदू घेतलेले आहेत आणि त्या बिंदूंचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला एसचा निर्देशक लगेच सांगता येतो -3 आहे, आरचा निर्देशक -1 आहे, ओचा निर्देशक 0 आहे म्हणजे हा आरंभ बिंदू आहे, एचा निर्देशक 1 आहे, बीचा निर्देशक 2 आहे, सीचा निर्देशक 3 आहे. आणि काही बिंदूंचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी दिलेले नाहीत, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. जर आपल्याला ह्या बिंदूचे निर्देशक काढता आले राहिलेल्या बिंदूंचे तर आपल्याला 2 बिंदूमधील अंतर किती ते आपल्याला सहज सांगता येईल. सर्वप्रथम आपण दिलेल्या बिंदूंचे निर्देशक काढून घेऊ. ज्या बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले नव्हते त्या बिंदूचे निर्देशक काढू. अगोदर आपण एफचा निर्देशक काढू. एफचा निर्देशक आपण आता तोंडीच काढू शकतो. एफचा निर्देशक आता बघा, 0 ते 1 या अंतराचे एकूण किती समान भाग झालेत बघा बरं. 1 2 3 4 5. 0 ते 1 या अंतराचे 5 समान भाग झालेले आहेत. मग शून्यापासून हा पहिला बिंदू आहे त्याला 1/5 म्हणा, हा दुसरा ह्याला 2/5, 3/5, 4/5 आणि इथं 5/5. 5/5 म्हणजे त्याचा निर्देशक 1 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. 5ने 5ला भागला तर भागाकार 1 येतो, मग 1 तर आपल्याला इथं दिलेलंच आहे. म्हणजे ह्याचा निर्देशक असेल मग 6/5 आणि एफचा निर्देशक आपल्याला मिळालेला आहे
7/5. एफचा निर्देशक आलेला आहे 7/5. मग ह्याचा निर्देशक तुम्हाला लगेच सांगता येईल. 8/5, 9/5, 10/5 म्हणजे 2, 11/5, 12/5 आणि यांचा निर्देशक होईल 13/5. इथं 14/5, 15/5, 15/5 म्हणजेच बघा 3 आलेला आहे तिथं. 5 त्रिक 15. इथं 16, 17, 18, 19, 19/5 याचा निर्देशक असेल डीचा. डीचाही आपल्याला निर्देशक मिळालेला आहे. तसेच निर्देशक आपण शून्याच्या डावीकडील बिंदूंचे सुद्धा, ओच्या डावीकडील बिंदूचे निर्देशक सुद्धा आपण काढू शकतो. बघा ईचा निर्देशक तुम्हाला लगेच सांगता येईल. इथं -1/5, इथं -2/5. शून्याच्या डावीकडील संख्या या ऋण असतात, लक्षात घ्या. त्यामुळे मी प्रत्येक संख्येला मी ऋणचिन्ह देतो आहे. मग आता डायरेक्ट तुम्ही एमचा निर्देशक सांगू शकता की तो किती येतो. बघा कितवा बिंदू शून्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. यमचा निर्देशक असेल मग -9/5. यमचा हे आपल्याला निर्देशक मिळालेला आहे. आता पीचा लगेच सांगू शकतो. इथं -10/5, 10, इथं 11 आणि इथं 12, -12/5 हा पीचा निर्देशक असेल. जर आपल्याला दिलेल्या बिंदूंचे निर्देशक काढता आले तर आपल्याला 2 बिंदूमधील आता अंतर सहज सांगता येईल. आता मी म्हटलं बिंदू पी व बिंदू एफ मधील अंतर किती. बघा बिंदू पी आणि बिंदू एफ इथपर्यंत हे अंतर आपल्याला काढायचं आहे. नेमकं अंतर किती ते बघा. मग मोठ्या निर्देशकातून जर आपण छोटा निर्देशक वजा केला तर आपल्याला त्या 2 बिंदूमधील अंतर मिळून जातं. मग बघा बरं या ठिकाणी मोठा निर्देशक कुणाचा आहे. एफचा निर्देशक मोठा आहे. तो मोठा असण्याचं कारण असं की तो संख्या रेषेवरती उजवीकडे आहे आणि पीचा निर्देशक लहान आहे कारण तो संख्या रेषेवर डावीकडे आहे. मग मोठ्यातून छोटा निर्देशक वजा करा. 7/5 वजा 12/5. बघा ह्या दोन्हींची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला त्या 2 बिंदूमधील अंतर मिळून जाईल. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळं कंसातील पदाचं चिन्ह बदललं जाईल. म्हणजे 7/5 अधिक 12/5 होईल. छेद समान आहे तो एकदाच लिहा. अंशांची बेरीज करा. 12 आणि 7 होईल 19. 19/5 हे ह्या 2 बिंदूमधील अंतर आहे. पहा ह्या 2 बिंदूमधील अंतर आलेलं आहे 19/5. आता मी म्हटलं बिंदू आर व बिंदू डी मधील अंतर किती. बघा बिंदू आर आणि बिंदू डी ह्या दोघांमधलं हे अंतर किती ते आपल्याला विचारलेलं आहे. मग मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करा. मग दोन्हीपैकी मोठा कोणता असेल तर डीचा निर्देशक मोठा असेल. पहा कारण डी हा बिंदू संख्या रेषेवर उजवीकडे आहे त्यामुळे तो मोठा असेल. मग डीचा निर्देशक आपण काढलेला आहे 19/5. त्यातून आरचा निर्देशक वजा करा. आरचा निर्देशक -1 आहे त्यातून -1 वजा करा. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातील पदाचं चिन्ह बदललं जाईल. 19/5 अधिक 1 होईल. बघा या ठिकाणी छेद समान नाही आहेत. तुम्ही छेद समान देखील करू शकता किंवा छेद समान करून घ्या. ह्याचा छेद काहीच नाही म्हणजे ह्याला छेद 1 आहे. त्याचा छेद 5 करून घ्या तर ह्याला छेदाला 5 न गुणावं लागेल. मग अंशालाही 5 न गुणावं लागेल. 19/5 अधिक 5/5. छेद समान झाले. छेद एकदाच लिहा आणि अंशांची बेरीज करा. 19 आणि 5 24. 24/5 एवढं त्या 2 बिंदूमधील अंतर आहे. किंवा हेच तुम्हाला या ठिकाणी असंही करता येत होतं. पहा बघा या ठिकाणी तुमचं उत्तर आलेलं होतं 19/5 अधिक 1. या ठिकाणी पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बघा 5 1 5. 5 मध्ये 19 मिळवा 24. 24/5. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट उत्तरही काढू शकता किंवा छेद समान करून देखील तुम्ही उत्तर काढू शकता. पहा संख्या रेषेवर तुम्हाला कधी कधी असाही प्रश्न विचारला जातो. लांबी PA
अधिक लांबी FD बरोबर किती? अशा टाईपचा प्रश्न देखील आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग या टाईपचा प्रश्न आला तर सोडवायचा कसा पहा. आपल्याला लांबी PA अगोदर काढावी लागेल, त्यानंतर लांबी आपल्याला FD काढावी लागेल आणि मग आपल्याला त्या दोघांची बेरीज करावी लागेल. बघा, आपल्याला दोन बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला दोन्ही बिंदूचे निर्देशक माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ते दोन बिंदू कोणत्या संख्या दाखवतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता P आणि A ह्या दोन्ही बिंदूचे निर्देशक अगोदरच आपण काढून घेतलेले आहेत. Pचा निर्देशक आहे -12/5, Aचा निर्देशक आहे 1. हे सगळ्या बिंदूचे निर्देशक अगोदरच आपण काढून घेतलेले आहेत. आणि जरी दिले नसले तरीही ते आपल्याला काढायचे कसे ते आपण शिकलेलो आहोत. आता बघा, P आणि A ह्या दोन बिंदूमधील अंतर आपण काढू. आता Pचा निर्देशक बघा बरं किती, -12/5 आणि Aचा निर्देशक किती, 1. मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करा. आता या ठिकाणी 1 मोठा आहे, 1 मधून -12/5 वजा करा. 1 मधून -12/5 मी वजा केलेला आहे. जर त्या दोन्ही निर्देशकांची जर आपण वजाबाकी केली, मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा केला तर आपल्याला त्या दोन बिंदूमधील अंतर मिळून जातं. अधिक FD हे अंतर काढू. बघा, या ठिकाणी F बिंदू कुठे आहे, या ठिकाणी, आणि D बिंदू या ठिकाणी. Fचा निर्देशक आहे 7/5, Dचा निर्देशक 19/5. बघा, 19/5 मोठा असणार आहे कारण ते संख्या रेषेवर उजवीकडे आहे. 7/5 लहान असणार आहे कारण ते संख्या रेषेवर डावीकडे आहे. मग मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करा. म्हणजे आपल्याला मग लिहिता येईल 19/5 वजा Fचा निर्देशक आहे 7/5. पहिला कंस सोडवा. या ठिकाणी कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातील पदाचं चिन्ह बदललं जाईल. म्हणजे या ठिकाणी होईल 1 अधिक 12/5 अधिक, या ठिकाणी तुम्हाला बेरीज लगेचच सांगता येईल, वजाबाकी ह्या दोन्हींची लगेचच सांगता येईल. छेद सारखा आहे, एकदाच लिहा. अंशांची वजाबाकी करा. 19 मधून 7 गेले, 12 उरले. हा पहिला कंस सोडवा. यांची बेरीज करा. 5 1 5, 5 आणि 12 17, 17/5 अधिक 12/5. दोन्हींचे छेद सारखे, छेद एकदाच लिहा. अंशांची बेरीज करा. 17 आणि 12ची जर आपण बेरीज केली तर बेरीज येईल 29. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 29/5. बघा, कधी कधी आपल्याला प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो. कधी कधी आपल्याला प्रश्न असा देखील विचारतात, लांबी RA किंवा लांबी RD म्हणूयात. या ठिकाणी आपण लांबी RD वजा लांबी EF बरोबर किती ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा, या दोन्हींची वजाबाकी कशी करायची, म्हणजे वजाबाकी किती येईल ते आपल्याला काढायची आहे. RD अगोदर अंतर किती ते अगोदर आपण काढून घेऊ. R बिंदू या ठिकाणी, D बिंदू या ठिकाणी. मग कोणत्या बिंदूचा निर्देशक मोठा असेल पहा बरं. जो बिंदू संख्या रेषेवर उजवीकडे असेल त्याचा निर्देशक मोठा असेल. म्हणजे Dचा निर्देशक मोठा आहे 19/5. 19/5 वजा Rचा निर्देशक किती पहा बरं. या ठिकाणी -1 आहे, त्यातून -1 करा. वजा EF हे अंतर आपण काढू. दोन्हीचे निर्देशक आपल्याला माहिती आहे. Eचा माहिती आहे, Fचाही माहिती आहे. E बिंदू कुठे या ठिकाणी, इथं आहे. F या ठिकाणी. Fचा निर्देशक मोठा असणार कारण तो संख्या रेषेवर उजवीकडे आहे. मग आपण लिहू शकतो 7/5 वजा Eचा निर्देशक आहे -2/5. पहिला कंस सोडवा. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे आतल्या पदाचं चिन्ह बदललं जाईल. म्हणजे या ठिकाणी 19/5 अधिक 1 वजा. इथंही बघा, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे त्यामुळे आतल्या पदाचं चिन्ह बदललं जाईल. 7/5 अधिक 2/5. दोन्ही कंस सोडून घ्या. पहिला कंस सोडू. पहिल्या कंसामध्ये या ठिकाणी बेरीज करा. 5 1 5, 5 आणि 19 मिळून होईल 24/5 वजा. दोन्हींचे छेद सारखेच आहेत, छेद एकदाच लिहा. अंशांची बेरीज करा. 7 आणि 2 होईल 9. बघा, दोन्हींचे छेद या ठिकाणी समान आहेत.
एकदाच लिहा, अंशांची वजाबाकी करा. 24मधून जर आपण 9 वजा केले तर येईल 15. बघा या ठिकाणी तुम्हाला भाग देखील घालवता येईल. 5 1 5 5 त्रिक 15 म्हणजे ह्यांची वजाबाकी येईल 3 एकक. 3 एकक आपलं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. बघा संख्या रेषेवर आधारित तुम्हाला या टाईपचा प्रश्न हमखास विचारला जातो. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 5 आहे, ए बी हे अंतर 2 आहे, तर बीचा निर्देशक किती आणि कंसात म्हटलेला आहे 2 उत्तरे काढा. अशा टाईपचा प्रश्न आपल्याला 2 पर्याय निवडा म्हणून विचारला जातो आणि या प्रकारचा प्रश्न परीक्षेला हमखास विचारला जातो आणि आपल्याला या प्रश्नाचे 2 मार्क अगदी सहजासहजी मिळून जातात. तर या टाईपचा प्रश्न जर आला तर तो सोडवायचा कसा ते पहा. समजा ही संख्या रेषा आहे आणि त्या संख्या रेषेवरती ए बिंदूचा निर्देशक 5 आपल्याला दिलेला आहे. मी या ठिकाणी ए बिंदू घेतो आणि त्याचा निर्देशक 5 आहे. ए बी हे अंतर 2 आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे, तर बीचा निर्देशक किती. आता बी हा बिंदू नेमका एच्या डावीकडे आहे का उजवीकडे आहे ते आपल्याला निश्चित सांगता येत नाही. तो डावीकडेही असू शकतो किंवा उजवीकडेही असू शकतो. समजा मी म्हणतो तो एच्या डावीकडे आहे. समजा एच्या डावीकडे आणि ह्या दोघातलं अंतर आहे 2 एकक. बघा एच्या डावीकडे असेल तर एच्या डावीकडे जर बी बिंदू असेल तर त्याचा निर्देशक किती असेल पहा. अगदी सोपं आहे, अगदी सहजासहजी आपल्याला त्याचं उत्तर काढता येईल. 5मधून ह्याच्या एच्या निर्देशकातून हे 2 फक्त वजा करा म्हणजे आपल्याला बीचा निर्देशक मिळून जाईल. 5मधून 2 गेले उरले 3 म्हणजे जर बी एच्या डावीकडे असेल तर त्याचा निर्देशक असेल 3. पण जर समजा एच्या उजवीकडे बी असेल आणि त्यातील अंतर जर हे 2 एकक असेल तर ह्याचा निर्देशक किती असेल पहा. बघा डावीकडे असेल तर आपण त्यातनं 2 वजा केले. आता ते उजवीकडे त्याच्यामध्ये फक्त 2 तुम्ही अधिक करा. बघा एच्या उजवीकडे असेल तर बघा 5मध्ये फक्त तुम्ही 2 अधिक करा म्हणजे तुम्हाला ह्या बिंदूचा निर्देशक मिळून जाईल. 5 आणि 2 7 म्हणजे या ठिकाणी बीचा निर्देशक 7 देखील असू शकतो. म्हणजे आपली या ठिकाणी 2 उत्तर आलेली आहेत. 3 ही उत्तर आहे आपलं आणि 7 ही आहे. याच टाईपचा आणखी एक प्रश्न पहा. संख्या रेषेवर ए बिंदूचा निर्देशक 2/3 आहे, ए बी हे अंतर 3 आहे, तर बीचा निर्देशक किती असं आपल्याला विचारलं आहे आणि आपल्याला याची 2 उत्तर काढायची आहेत. समजा ही संख्या रेषा आहे आणि संख्या रेषेवर या ठिकाणी ए बिंदू आहे आणि त्याचा निर्देशक आपल्याला दिलेला आहे 2/3 म्हणजे ए हा बिंदू आपल्याला 2/3 ही संख्या दाखवतो आहे आणि म्हटलंय बीचा निर्देशक किती. आता बी हा बिंदू एच्या डावीकडे आहे का उजवीकडे आहे हे आपल्याला सांगता येत नाही. आपण मानू समजा तो डावीकडे आहे, समजा या ठिकाणी, आणि ह्यातला अंतर आपल्याला दिलेला आहे 3 एकक. तर आपल्याला पाठीमागच्या बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. पाठीमागच्या बिंदूचा निर्देशक काढायचा असेल तर एच्या निर्देशकातून हे अंतर फक्त वजा करायचं, आपल्याला पाठीमागच्या बिंदूचा निर्देशक मिळून जाईल. बघा एच्या डावीकडे असेल तर बघा बी हा बिंदू एच्या डावीकडे असेल तर एच्या निर्देशकातून फक्त -3 करा. आता आपण ही वजाबाकी करू. या 3ला छेद काहीच नाही म्हणजे छेद 1 आहे, त्याचाही छेद 3 करून घ्या. 3 छेद करण्यासाठी 1ला 3 न गुणावं लागेल, मग अंशालाही 3 न गुणावं लागेल म्हणजे 2/3 वजा 3 त्रिक 9 9/3. छेद समान झाले, अंशांची वजाबाकी करा. छेद एकदाच लिहा, अंशाची वजाबाकी येईल -7. बघा 2 आणि -9 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी येईल 7. उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह दिलेलं आहे वजा, म्हणजे बीचा निर्देशक -7/3 ही असेल. आता जर समजा एच्या उजवीकडे असेल तर समजा बी हा बिंदू एच्या जर उजवीकडे असेल, समजा या ठिकाणी असेल उजवीकडं आणि त्यातला अंतर समजा 3 एकक असेल,
तर ह्या बिंदूचा निर्देशक किती असेल पहा. आपल्याला पुढच्या बिंदूचा निर्देशक काढायचा आहे. मग एच्या निर्देशकामध्ये ते अंतर फक्त अधिक करा. एचा निर्देशक होता 2/3, त्याच्यामध्ये हे अंतर मिळवा. फक्त तुम्हाला ह्या बीचा निर्देशक मिळून जाईल. या ठिकाणी बेरीज करून घ्या. ह्याला छेद काय नाही म्हणजे 1 आहे. ह्याचाही छेद 3 करून घ्या. 1ला 3 न गुणावं लागेल. अंशालाही 3 न गुणा. करा बेरीज. 2/3 अधिक 3 त्रिक 9/3. छेद सारखे झाले. छेद एकदाच लिहा. अंशांशाची बेरीज करा. 9 आणि 2 11. 11/3 हेही आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो बी या बिंदूचा निर्देशक -7/3 ही असू शकतो किंवा 11/3 ही असू शकतो. ही आपली या ठिकाणी 2. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या रेषा नावाचा घटक शिकलेलो आहोत आणि तो घटक तुम्हाला किती समजलेला आहे हे समजण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत. या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट्समध्ये पाठवायची आहेत. व्हिडिओ पॉज करून हे 3 प्रश्न पहा आणि त्याची उत्तरं मला कमेंट्स बॉक्समध्ये पाठवा.